मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। शिक्षकी पेशाचा माझा हा शेवटचा दिवस खूप आठवणी दाटून येतात। गेली 36-36.5 वर्ष मी हा पेशा स्वीकारला, पेशा अंगीकारला आणि पेशामय झालो। कधी मी ह्या विद्यार्थ्यांचं झालो हे मला समजलंच नाही। आज शेवटी मागं वळून पाहताना या खिडक्या, हा वर्ग, हे विद्यार्थी, मला सवय झाली होती। रोज मी यायचो, शिकवायचो, मुलांच्यातला व्हायचो। आयुष्यात माझं ही पायाभरणी, हे उभारणी, माझा कौटुंबिक प्रपंच या सगळ्या या विद्यार्थ्यांच्यामुळे झाला। या जीवनाची इमारत माझी या विद्यार्थ्यांच्यामुळे उभी राहिली। काहीतरी सुटल्यासारखं आता वाटायला लागलं। रोज सकाळी लवकर उठावं, शाळेचा वेळ व्हायच्या आधी शाळेत यावी, प्रार्थना, काय राहिलं काय नाही, उद्या काय शिकवायचं, रात्री त्याचं अवलोकन करायचं, हे सगळं आता संपलं असं वाटतंय। आदर्श शाळा केल्या, आदर्श विद्यार्थी, काय इंजिनियर झाले, काय डॉक्टर झाले, सगळे कधी कुठं रस्त्यात भेटले तर कुठलीही तमाना बाळगता खाली वाकून पाया पडतात। खरंच म्हणतात आयुष्यात हे शिक्षणाचं दान आहे सगळ्यात महान दान आहे। मला अभिमान आहे की या पेशात माझं आयुष्य गेलं। मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला। अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची। तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची। मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची। या खुर्चीवर बसलो, जबाबदारी वाढली। पूर्वी उपशिक्षक होतो, माझा वर्ग आणि माझी शाळा, माझे विद्यार्थी एवढंच मी पाहायचो आणि मुख्याध्यापकांनी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या पाळायच्या। पण आता जबाबदारी वाढली, आता मुख्याध्यापक झालो की एका वर्गात 7वीच्या वर्गात एक मुलगा खोडकर होता, त्याला कळतच नव्हतं। तो मुलींची चेष्टा करायचा, चिमटे घ्यायचा, काय करायचा, आणि एकाच गावातली एकाच ठिकाणची सगळी मुलं। आता नुसतं हाणून मारून तर काय उपयोग असतं, त्यामुळे एक ट्रिक वापरली। मुलींना विश्वासात घेतलं, मुलींना सांगितलं
आता या छोट्या सुट्टीत मी ऑफिसमध्ये जातोय, दार लावून घ्या आणि चांगला सटका त्याला बदडा, आणि मग मला सांगा. मी लगेच येणार नाही, पण नंतर येणार आणि तुम्हाला मारणार, तुम्हाला थोडी शिक्षा करणार. मुलींना बळ दिलं, मुली हा म्हणल्या. एक दिवशी छोट्या सुट्टीत, टॉयलेटच्या सुट्टीत ऑफिसमध्ये गेलो, पटकेने मुलींनी दार लावून घेतलं आणि त्याला भरपूर यथेच्छ बदडला. आता मुली म्हणतात ना, तुम्हाला दाट रोट खाऊन त्यांनी सटकावलं, मेलो 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 म्हणला. नंतर गेलो आणि सगळे उभे केले आणि सगळ्याला सटकावली. आणि तो म्हणला मला मुलींनी मारलं. बरं, असं तू काय केलं? काय नाही, मी चिमटा करत होतो. म्हणलं परत करशील का? नाही. आणि अशा प्रकारे त्या मुलाची खोड मोडली आणि मुलांना सुद्धा बळ दिलं. अनिल जगदाळे सर हे येत्या 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. हा माणूस तसा कडक शिस्तीचा, पण माझ्याशी नेहमीच प्रेमळ आणि आत्मीयतेने वागला. पण पुढे साहेब झाल्यानंतर काय झालं, ही शिस्त लोकांना जरा टोचू लागली आणि मग टोचू लागल्यानंतर त्यांना त्रास होणार. ते मला समजल्यानंतर मी कुठेतरी मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करायचो. सरांची समजूत घालायची, कधी काय शिक्षकांची समजूत घालायची. पण या माणसाने माझ्या शब्दाला किंमत द्यायची म्हणून त्यांच्याही स्वभावाला मुरड घालून कुठेतरी थांबून यातून आपली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. असे एखादे अशी इतके बोलतात की आपण म्हणू की आता हे आयुष्यभर त्या माणसाशी बोलणार नाही, पण त्यांचं तसं नसतं. ते आज बोलले ना की उद्या त्याच्या खांद्यावर खांदा हात टाकून मस्त गप्पा मारतात. आम्ही म्हणतो असं कसं झालं, ते म्हणतात असंच असतं. म्हणजे असा एक त्यांचा स्वभाव आहे. एकदम जॉली स्वभावाचे. नेहमी ओल्ड सॉंग त्यांच्या तोंडून तुला ऐकायला मिळेल. आमचे ओल्ड सॉंग असेच पाठ झाले त्यांच्या ऐकून नेहमी गाणे ऐकणारे. चिकन आणि मटन प्रेमी, चिकन प्रेमी भरपूर. पप्पा इतके झोपतात. बसमध्ये उभं राहिलेले जरी असतील ना तरी पप्पा डुकल्या मारू शकतात. त्यांनी 36.5 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आता ते रिटायर होत आहेत. पुढे त्यांचं आयुष्य हे असं हसत खेळत आनंददायी जावो आणि त्यांनी जगभरात सगळीकडे प्रवास करावा अशी आमची इच्छा आहे. ते कधी अजिबात फिरत नाही, त्यांना फिरायला बिलकुल आवडत नाही, फक्त घरात आणि त्यांची मूर्तीकडे जाणं एवढंच त्यांचं फेवरेट आहे. तर माझी अशी इच्छा आहे की रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं आयुष्य जगावं. नमस्कार, मी संभाजी कापरे, माजी उपसरपंच नाझरे सुके. 1993ला गुरुजींचं आगमन झाल्यानंतर ही जी बाहेर जाणारी मुलं होती, आम्ही दोघांनी अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून ही बाहेर जाणारी मुलं सगळी या ठिकाणी आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मी शाळेत सतत गैरहजर असायचे. गैरहजर असले की आठवड्यातून 2 दिवस मी शाळेमध्ये जायचो आणि गैरहजर असल्यानंतर सर मला बोलवायला यायचे की तू काय शाळेत आला नाही. ते नाही आले तर सर काठी घेऊन शाळेत घेऊन जायचे. मी कधी सांगितलं नाही कोणाला, मी सरांनाही कधी बोललो नाही. पण बऱ्याचदा शिक्षक माझ्याकडे यायचे की सरांचा माझा जवळचा संबंध आहे, त्यांचा मुलगा माझा मित्र असल्यामुळे शिक्षक यायचे, मला सांगायचे बाबा आमचं असं सरांकडे काम आहे, एवढंसं आमचं काम करून द्या किंवा काय. पण नक्कीच जर वशिला लावायचं असेल तर ते काम काय चांगले हेतूने कोण करत नसतं, वशिलेने करणारं काम. मला सरांचा स्वभाव माहिती आहे, ते चुकीचं काम कुठलं करणार नाही. त्यामुळे मी आजपर्यंत सरांना कधी ह्या गोष्टी बोललो नाहीत की कोणता तरी शिक्षक माझ्याकडे आला, त्यांनी माझ्याकडे हे असं त्यांचं काम सांगितलं तेवढं करून द्या. आजपर्यंत मी पण कधी बोललो नाही, आज पहिल्यांदा मी ह्या विषयावरती बोलतो. आणि काकांचं आणि आमचं असं नातं आहे की ज्या गोष्टी आम्ही आमच्या वडिलांशी नाही बोलू शकत त्या गोष्टी आम्ही काकांसोबत बोलू शकतो. काम एक काम, बाकी दुसरा उद्योग करणे नाही. काम सुटलं की घरी जाणे, शाळेमध्ये आले की शाळेचंच काम पाहणे. अतिशय मनमिळावं माणूस की शाळा कशी सांभाळावी हे त्यांच्याकडून घेण्यासारखं काम आहे. आणि म्हणून त्यांनी आत्ताच मला सांगितलं मी सेवानिवृत्त होत आहे. मी म्हणलं वाढून घ्या सर काहीतरी. नाही म्हणजे 1 दिवस मी वाढणार नाही. वाढून काय घ्यायचे, 58 एके 58. आज ही पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी नारायणपेठ एक छोटीशी शाळा, ही इमारत दिसते. ह्या इमारतीचा किस्सा खूप मोठा आहे. या ठिकाणी एक फॉरेस्टची छोटीशी इमारत होती, एक कौल आणि मध्ये गॅप. आणि गेली बरीच वर्ष ही शाळा भारताच्या स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 1948 साली स्थापन झाली. 2010-11चा किस्सा आहे.
या ठिकाणी जागा मिळत नव्हती. हे छोटंसं गाव, किल्ल्यावर कॅम्प असतो आणि प्रत्येकाला राहण्यापुरतीच जागा, त्यामुळे ही जागा काही शिल्लक नव्हती. आणि या गावात छोटंसं गाव पण गटतट भरपूर होते. जे लोक 20 वर्ष बोलले नाहीत ती मुंबईवरून वेगवेगळ्या भागातनं लोक बोलवले, त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि ही जागा आम्ही काय केली, शाळेसाठी घेतली. विशेष या जागेचं किंवा इमारतीचं एकही रुपया आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिला नाही. सर्व ग्रामस्थांनी येणारे मजुराचं टिप्पण केलेलं, जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे करून प्रत्येक ग्रामस्थाचं सहकार्य वीट ही केले. ज्या दिवशी स्लॅब पडला अंगारकी चतुर्थीला, त्यावेळेस अण्णा डांगे, भाऊ डांगे आणि काही ग्रामस्थ आम्ही रात्रीच्या 8 वाजता या इमारतीवर जाऊन स्वतःही केलेले आहे. या गावचे माजी सरपंच कुमकर सर यांनी आणि या सर्व ग्रामस्थांनी मिळून या शाळेसाठी खूप सहकार्य केले. आम्ही असं म्हणलं, या एक तरी वीट माझी पाहिजे. म्हणजे आज मला मागवळून पाहताना असं वाटतंय की ह्या शाळेला एक वीट माझी आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं, जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून, दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावजी. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट, तू झोकून देर तुझं तू सार, तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. ज्यांनी मला पाया उभं केलं, आज मी इथपर्यंत आलोय, ह्या चिमुकल्या जीवांच्यामुळे आलेलो आहे. हे मी कधीच विसरू शकणार नाही. दुसऱ्या जीवनात पदार्पण करत असताना, दुसऱ्या विनिंगमध्ये पदार्पण करत असताना एक काळजाचा काहीतरी तुकडा काढून ठेवल्यासारखं वाटतंय. तरी पण या गोड आठवणी या मी जपेल. शेवटपर्यंत या विद्यार्थ्यांना काय देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करेल. उद्या मला खूप वेळ असतं, पण हे विद्यार्थी माझे नसतील ही एक खंत आहे, मला प्रचंड खंत आहे. संवेदना क्षीण होता, चहूकडे दिसतो अंधार, अंधार आणि फक्त अंधार. अशा वेळी आशेचा किरण घेऊन मनासह आयुष्य लख्ख करण्याचे काम शिक्षक करत असतो. ज्ञानदान हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं हो. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन. ही उदात्त भावना छोट्या मनाची माणसं ठेवू शकत नाहीत. त्यासाठी सह्याद्री एवढं विशाल मन असणारा शिक्षकच लागतो. उताराने लागलेल्या गाडीला ब्रेक कधी मारावा हे शिकवणाऱ्या, जगताना माणूस म्हणून टिकवणाऱ्या, रडवणाऱ्या आणि हसवणाऱ्या आयुष्या तुला ही सलाम रे बाबा. एकीकडे नुसता बाजार भरलेला असताना, जाहीर लिलाव चाललेला असताना, दुसरीकडे स्वतःला ध्यान साधक म्हणून निःशुल्क उपलब्ध करून देणाऱ्या आणि उंच भरारी घेत उडायचं कसं व लढायचं कसं हे शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा. मेरी हार जीत में तब्दील होगी देखना, मेरी हार जीत में तब्दील होगी देखना, मैं सच्चे उस्ताद का शागिर्द रहा हूं. वंदे मातरम.